नवी मुंबईच्या विमानतळावर एकही माणूस, सामान्य माणूस स्वतःच्या गाडीशिवाय किंवा टॅक्सीशिवाय जाऊ शकत नाही। त्याला बस नाही, त्याला रेल्वे नाही, त्याला मेट्रो नाही, कुठल्याच पद्धतीची सुविधा नाही। हे जे उत्तर जे मंत्री महोदयांनी दिलेलं आहे ते सगळं गोल गोल उत्तर आहे। मोबाईलचं नेटवर्क सुद्धा चालत नाही, कोणीच इथं टॉवर लावू शकलं नाही, त्यामुळे लोकांची प्रचंड हाल होत आहेत। नवी मुंबईच्या विमानतळावर एकही माणूस, सामान्य माणूस स्वतःच्या गाडीशिवाय किंवा टॅक्सीशिवाय जाऊ शकत नाही। त्याला बस नाही, त्याला रेल्वे नाही, त्याला मेट्रो नाही, कुठल्याच पद्धतीची सुविधा नाही। हे जे उत्तर जे मंत्री महोदयांनी दिलेलं आहे ते सगळं गोल गोल उत्तर आहे की नवी मुंबईच्या विमानतळावर मोबाईलचं नेटवर्क सुद्धा चालत नाही, कोणीच इथं टॉवर लावू शकलं नाही, त्यामुळे लोकांची प्रचंड हाल होत आहेत। सन्माननीय सभापती महोदय, सत्यजित तांबे साहेबांनी जी वस्तुस्थिती सांगितली याच्यामध्ये थोडंफार तथ्य आहे, परंतु एक विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे की डोमेस्टिक एअरपोर्ट मुंबईचं जे आहे आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे त्याच्यावर असलेला जो लोड आहे तो डिव्हाइड करण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची स्थापना झाली। आज त्याच्यामध्ये 74 देशांतर्गत उड्डाणंही सुरू आहेत। नागपूरवरनं नवी मुंबई देखील सुरू आहे, नवी मुंबईवरनं नागपूर देखील सुरू आहे आणि मला देखील 2-4 वेळा नवी मुंबई एअरपोर्टला जायचा योग आला। ठीक आहे, कनेक्टिव्हिटी करण्याचं काम हे 100% युद्धपातळीवर सुरू आहे, पण ज्या पद्धतीनं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट त्या ठिकाणी झालेलं आहे हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं त्याच्यापेक्षा आपल्या देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की कनेक्टिव्हिटीचे काही प्रॉब्लेम तांबेसाहेब नक्की आहेत। तर सन्माननीय सदस्यांनी जी महत्त्वाची भूमिका या ठिकाणी मांडली आणि त्यांना उत्तरामध्ये देखील दिलेलं आहे की मेट्रो 1 असेल, मेट्रो 2 असेल, मेट्रो 3 असेल, ही कामं सुरू आहेत, काही कनेक्टिव्हिटीचे रोड सुरू आहेत। ह्याच्यामध्ये 100% लवकरात लवकर कामं पूर्ण झाली पाहिजे, त्याच्यामध्ये तांबेसाहेब अजिबात दुमत असण्याचं काही कारण नाही आणि तशा सूचना नक्की दिल्या जातील। कारण आता जी फक्त 74 डोमेस्टिक उड्डाणं आपल्याकडे चालू आहेत ती भविष्यामध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय उड्डाणं देखील सुरू होणार आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या पॅसेंजरना जी सुविधा पाहिजे किंबहुना तशीच सुविधा आपल्याला आंतरराष्ट्रीय प्रवाशांना देखील द्यावी लागेल। या सगळ्या फॅसिलिटीज द्यावी लागतील आणि या सगळ्या फॅसिलिटीज देण्यासाठी जे जे काय शासनाला करावं लागेल लवकरात लवकर ते आम्ही करू आणि तशा पद्धतीचे निर्देश देऊ।